राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फुटल्यानंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टी समोर एक तगडं आव्हान उभं केलेलं आपल्याला दिसते। तसेच बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई मानली जात आहे। दोन्ही बाजूने जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे। लोकसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचंही जागा वाटप जवळपास संपल्यात जमलं। या जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत, तर अजित पवार गटाला फक्त 5 जागा मिळालेल्या आपल्याला दिसत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे अजितदादा यांना मिळालेल्या या 5 जागांपैकी एक जागा त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाला सोडावं लागलेली आहे। त्यामुळे घड्याळ्या चिन्हावर अजितदादा फक्त 4च जागा लढणार आहेत। त्यांच्या वाटेला आलेल्या 5 जागा म्हणजे बारामती, शिरूर, रायगड, धाराशिव आणि परभणी। त्यातले परभणी यांनी रासपसाठी सोडलेली जागा आहे, जिथं रासपचे महादेव जानकर हे निवडणूक लढत आहेत। उरलेल्या 4 जागा ते घड्याळ्या चिन्हावर लढतील। आता या 4 पैकी देखील शिरूर आणि धाराशिव या दोन्ही जागेवर त्यांनी बाहेरून उमेदवार आयात केलेत। शिरूरमध्ये त्यांनी शिंदे गटातील शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली, तर धाराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील जे भाजपचे आमदार आहेत त्यांची पत्नी अर्चना पाटील यांना पक्षात घेऊन आपल्या पक्षाची उमेदवारी दिलेली आहे। म्हणजे 4 पैकी 2 तर आयात उमेदवार आहेत। 2च उमेदवार जे मूळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत। त्यातील बारामतीमध्ये देखील त्यांनी स्वतःच्या पत्नीलाच उभं केलेलं आहे। यावरून या सगळ्या जागा वाटपावरून आपल्याला असं दिसतंय की ॲटलीस्ट जागा वाटपामध्ये तरी शरद पवार हे अजित पवारांना भारी पडलेले दिसत आहे।